तर या ऑपरेशन टायगरची टाइमलाईन नेमकी काय होती त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 10 जून एनडीएच्या बैठकीदरम्यान अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाली। अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करून संमती मिळवली। 10 जूनलाच अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंसोबत बैठक घेतली आणि ग्रीन सिग्नल दिला। तर दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची भेट झाली। 14 जूनला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली। अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे या बैठकीला हजर होते। नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित होते। ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव गैरहजर होते। त्यानंतर 15 जूनला खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांची भेट घेतली। 16 जूनला रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या आल्या आणि एकनाथ शिंदेही रवाना झाल्याचं कळतंय। फुटीर गटाला मान्यता देऊ नका असं अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं। 17 जूनला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली। ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झाला। लोकसभा अध्यक्षांना पत्रही देण्यात आलं। ठाकरेंकडून सगळ्या खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप बजावण्यात आला, जी बैठक आज 11 वाजता होणार आहे।